अनेक दावे प्रतिदावे केले जातात. पण माझी माहिती अशी आहे की जयंत पाटील यांना सध्या तरी कुठलं मंत्रिपद किंवा ऑफर अशी नाही आहे आणि ती त्यांनी मागच्या वेळेलाच नाकारलेली होती. म्हणजे माझी माहिती अशी आहे की ज्या वेळेला सुनील तटकरे ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले त्यावेळेला सुनील तटकरेंच्या ऐवजी जयंत पाटलांना अर्थमंत्रीपद देत असतील तर ते घ्यावं असं पार्थ पवारांची इच्छा होती आणि त्याबद्दलचं पार्थ पवारांनी फोन सुद्धा जयंत पाटलांनी केला होता. पण त्याच्याबद्दलची स्पष्ट नकार हा जयंत पाटलांनी दिल्याची माझी माहिती आहे. पण जयंत पाटील ज्या पक्षाचं काम करतात किंवा जे राष्ट्रवादी शरद पवारांचं पक्ष आहे ते मात्र विश्वासार्ह शरद पवारांचं नेतृत्व नाही. त्यामुळे ते दोन्ही डगऱ्यावर एकाच वेळेला काँग्रेस विलीनीकरण, दुसऱ्या वेळेला इंडियासोबत चर्चा, सुप्रिया सुळेंचं वेगळं सुरू आहे, रोहित पवारांच्या वेगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे पक्ष काय करेल सांगता येत नाही. दुसऱ्या बाजूला इथले जिल्ह्यातले आमदार रोहित पाटील आहेत, हे भाजपच्या संपर्कात आहेत. एका बाजूला ते सांगतात मी साहेबांच्या बरोबर आहेत, पण साहेब कोणाबरोबर आहेत हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत. अर्थात राजकारणात कुठली शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं सध्या तरी जयंत पाटील कुठं जात नाही, पण राजकारणात शक्यता नाकारता येते. त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला लक्ष ठेवून ठेवावं लागेल. नमस्कार, मी हनुमान मोहिते, हनुमान मोहिते .सोनाराई या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. गेले काही दिवस आपण बघतोय तर चर्चा अशी सुरू आहे की शरद पवारांचा पक्ष एनडीए सोबत जाणार, जयंत पाटील अर्थमंत्री होणार. जयंत पाटलांची नेमकी भूमिका काय, शरद पवारांच्या खासदारांची भूमिका काय आणि आमदारांची भूमिका काय. तर माझी जी सूत्रांची माहिती आहे त्याच्यामध्ये जे 5 खासदार आहेत शरद पवारांचे हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत आणि जे 7 आमदार आहेत तर ते भाजपच्या संपर्कात आहेत. पण ही गोष्ट वेगळी. पण आता जयंत पाटलांच्यावर जी चर्चा सुरू आहे अर्थमंत्री पदाची आणि त्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्याबद्दल सुद्धा अनेक दावे प्रतिदावे केले जातात. पण माझी माहिती अशी आहे की जयंत पाटील यांना सध्या तरी कुठलं मंत्रिपद किंवा ऑफर अशी नाही आहे आणि ती त्यांनी मागच्या वेळेलाच नाकारलेली होती. म्हणजे माझी माहिती अशी आहे की ज्या वेळेला सुनील तटकरे ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले त्यावेळेला सुनील तटकरेंच्या ऐवजी जयंत पाटलांना अर्थमंत्रीपद देत असतील तर ते घ्यावं असं पार्थ पवारांची इच्छा होती आणि त्याबद्दलचं पार्थ पवारांनी फोन सुद्धा जयंत पाटलांनी केला होता. पण त्याच्याबद्दलची स्पष्ट नकार हा जयंत पाटलांनी दिल्याची माझी माहिती आहे. पण तुम्ही जर काही दिवस आणि काही महिने बघितलं असेल तर सत्ताधाऱ्यांच्याकडून जयंत पाटील यांना वारंवार टार्गेट केलं जाते. कारण जयंत पाटील हे काही केल्या सरेंडर व्हायला तयार नाहीत. आपण जर पाहिलं असेल तर मागच्या वेळेला जयंत पाटील यांना ईडीची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे जे भाचे आहेत प्राजक्त तनपुरे त्यांना नोटीस देण्यात आली होती. प्रसाद तनपुरे त्यांचे जे मेहुणे आहेत त्यांना देण्यात आली होती. जयंत पाटील यांचे बंधू भगतसिंग पाटील त्यांना सुद्धा देण्यात आली होती आणि राजाराम बापू बँकेला सुद्धा नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे त्या पद्धतीचा घेण्याचा प्रयत्न जयंत पाटलांना झालेला होता. पण त्यानंतर ते सगळं प्रकरण विरल्यानंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करताना जिल्ह्यामधून आपल्याला दिसतोय. तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर सातत्याने गोपीचंद पडळकर हे या ना त्या ना कारणानं जयंत पाटलांना टार्गेट करतात. आपण जर पाहिलं असेल तर विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा सांगली पेठ रस्त्यावरून जयंत पाटील टार्गेट झाले. त्यानंतर जयंत पाटलांचा एक कार्यकर्ता विट्यामध्ये होतोय त्याला सुद्धा मारहाण करण्याचा प्रकार त्या ठिकाणी तिथं झाला. त्याची जयंत पाटलांनी भेट घेतली. त्यानंतर सुद्धा इस्लामपूरमध्ये सभा घेऊन सुद्धा जयंत पाटलांना टार्गेट करण्यात आलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक 3 निवडून आले ते जयंत पाटलांचे, त्यातले 2 नगरसेवक हे भाजपनं फोडले. त्यामुळे जयंत पाटलांचं अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून झाला. त्यानंतर आपण पाहतोय की जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा जयंत पाटलांना टार्गेट त्या माध्यमातून केलं जाते. त्यानंतर नोकर भरतीला स्थगिती देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पुन्हा कोल्हापूरच्या सर्किट बेंचमधनं त्याला मंजुरी मिळाली. त्या गोष्टी सुरू आहेत. बँकेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा टार्गेट केलं जाते. आपण पाहिलं असेल जिल्हा बँकच नव्हे तर जिल्हा बाजार समितीमध्ये सुद्धा जयंत पाटलांनी टार्गेट केलं. जयंत पाटलांचा अध्यक्ष ज्या वेळेला सभापतीपद तिथं आनंदराव नलवडे यांच्या रूपानं निवडला गेला त्यानंतर अवघ्या 15 दिवसातच बाजार समिती बरखास्त करण्यात आली आणि बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला. त्यामुळे जयंत पाटलांच्या दृष्टीनं ती सुद्धा एक मोठी अडचणीची गोष्ट झाली. त्यानंतर आता आपण पाहिलं असेल तर इस्लामपूरचे नगराध्यक्षपद आनंदराव मलगोडे यांचा पूर्वीचं एक प्रकरण काढून तिथं सुद्धा ते नगराध्यक्ष अपात्र त्यांना करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय दिला. त्यानंतर त्यांच्या आनंदराव मलगोंडींचे बंधू सुनील मलगोंडी यांचं सुद्धा नगरसेवक पद अपात्र करण्याचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. तर सातत्यानं जयंत पाटलांना टार्गेट केलं जाते. याचं कारण असं आहे की जयंत पाटलांना आणि भाजपकडनं जे आता प्रयत्न सुरू आहेत तर त्या प्रयत्नामध्ये जयंत पाटील त्यांना सरेंडर होत नाही आहेत किंवा त्यांना नतमस्तक होत नाहीत. त्यामुळे सातत्यानं जयंत पाटलांना टार्गेट केलं जाते, ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला जयंत पाटील बघितले तर आपल्याला जयंत पाटील सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्याचा किंवा प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न करतात.
त्यांनी विधानसभेमध्ये बघितलं असेल तर विटातल्या जमिनीच्या घोटाळ्याबद्दल किंवा देवस्थान जमिनीचे घोटाळे बांधले, तर हे सगळे घोटाळे ते प्रत्यक्षपणे गोपीचंद पडळकर यांच्या संबंधित आहेत. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर त्यांनी राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचं सांगता दिवशी एक भली मोठी सगळी प्रकारची माहिती घेऊन लाडक्या बहिणीमध्ये कसं, बाकीच्या रस्त्यांमध्ये कसे घोटाळे झाले, त्यानंतर मिसिंग लिंकचा कसा घोटाळा झाला, या सगळ्या घोटाळ्यांच्या बद्दल एक परकड भाष्य केलं. आणि जे वेदांत बनगर या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आणि कुठल्या नेत्यानं त्या पोलीस इन्स्पेक्टरला जजच्या फोन केला याच्याबद्दल सुद्धा केलं. याचा सुद्धा रोख हा गोपीचंद पडळकर यांच्याकडे अप्रत्यक्षपणे होता. त्यामुळे हे प्रत्येक सुरू आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर मिरज पंचायत समितीच्या सभागृहाच्या निमित्तानं सुद्धा जयंत पाटलांना वेगवेगळं टार्गेट केलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गौर यांनी सुद्धा त्यांना प्रोटोकॉल माहिती आहेत की नाही जयंत पाटलांना असं केलं. अर्थात ही जी बॅटल आहे किंवा हे जे युद्ध आहे ते सुरूच राहणार आहे. पण सध्या तरी जयंत पाटील कुठला निर्णय घेतील अशी स्थिती नाही आहे. पण जयंत पाटील ज्या पक्षाचं काम करतात किंवा जे राष्ट्रवादी शरद पवारांचं पक्ष आहे ते मात्र विश्वासार्ह शरद पवारांचं नेतृत्व नाही. त्यामुळे ते दोन्ही डगऱ्यावर एकाच वेळेला काँग्रेस विलीनीकरण, दुसऱ्या वेळेला इंडियासोबत चर्चा, सुप्रिया सुळेंचं वेगळं सुरू आहे, रोहित पवारांच्या वेगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे पक्ष काय करेल सांगता येत नाही. दुसऱ्या बाजूला इथले जिल्ह्यातले आमदार रोहित पाटील आहेत, हे भाजपच्या संपर्कात आहेत. एका बाजूला ते सांगतात मी साहेबांच्या बरोबर आहेत, पण साहेब कोणाबरोबर आहेत हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे ते सुद्धा देवेंद्र फडणवीसच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जयंत पाटील हे टार्गेट तर सध्या झालेत, पण जयंत पाटील मागच्या वेळेला ताऊन सोलाखून ते टार्गेट करून ते नमले नव्हते. यावेळी मात्र जयंत पाटील सरेंडर होतात का, नेमकं काय करतात, नेमका जयंत पाटलांचा पक्ष काय करतो हे पाहणं मात्र मनोरंजन ठरेल. अर्थात राजकारणात कुठली शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं सध्या तरी जयंत पाटील कुठं जात नाही, पण राजकारणात शक्यता नाकारता येते. त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला लक्ष ठेवून ठेवावं लागेल.